नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय नेम इज निहाल सर. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पेट एक्झामिनेशन 2021 करिता हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण या टॉपिक वरील महत्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर हायर एज्युकेशन वरील हा लेक्चर सेकंड आहे, ज्यामध्ये आपण महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि त्याद्वारे आपण हायर एज्युकेशन हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे कव्हर करणार आहोत. व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना. जे विद्यार्थी या विद्यापीठातून प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 1 करिता कंप्लीट कोर्स आम्ही प्रोव्हाइड करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स आणि 20 फुल सिलेबस टेस्ट सिरीज ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी हे प्रोव्हाइड केले जातील, जे की तुमच्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशन साठी उपयुक्त ठरणार आहेत. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला कंप्लीट गायडन्स दिला जाईल तुमच्या पीएचडी ऍडमिशन करिता. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आणि ह्या कोर्सची फीस जी आहे ती आहे फक्त 499 रुपये. ठीक आहे, तर लवकरात लवकर जॉईन करा आणि लाभ घ्या या पूर्ण कोर्सचा. तर सुरू करूया आजच्या मॉक टेस्टला. विच ऑफ द फॉलोइंग सपोर्ट द प्रोसेस ऑफ सायंटिफिक डेव्हलपमेंट, म्हणजे अशी कुठली प्रोसेस आहे किंवा अशी कुठली पद्धत आहे एज्युकेशनची जी की सपोर्ट करत असते प्रोसेसला, एका प्रोसेसला जी की सायंटिफिक डेव्हलपमेंट करत असते. ठीक आहे, ए रिअलिस्टिक एज्युकेशन, बी आयडियल एज्युकेशन, सी नॅचरल एज्युकेशन म्हणजे नैसर्गिक शिक्षण, की डी नन ऑफ द चॉईसेस म्हणजे वरीलपैकी एकही ऑप्शन बरोबर नाही. तर याचा राईट आन्सर आहे ए रिअलिस्टिक एज्युकेशन, म्हणजे वास्तववादी शिक्षण जे आहे ते काय करत असतं, सपोर्ट करत असतं एका प्रोसेसला ज्यामध्ये सायंटिफिक डेव्हलपमेंट जी आहे ती होत असते. पुढील प्रश्न, फाउंडेशन ट्रेनिंग टू द न्यूली रिक्रुटेड IAS म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ठीक आहे, प्रोबेशनर्स इज इम्पार्टेड बाय, म्हणजे IAS ची ट्रेनिंग जी आहे ते कुठल्या ठिकाणी होत असते किंवा कोण त्यांना ट्रेनिंग देत असतं. ए सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज म्हणजे प्रगत अभ्यास केंद्र, बी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, की डी LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तर IAS ची ट्रेनिंग जी आहे ती होत असते LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. पुढील प्रश्न, अंडर वेनेटका प्लॅन, वेनेटका प्लॅन जो आहे त्याच्या अंतर्गत कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे? द डायव्हर्सिटी ऑफ इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट इज रिकॉग्नाइज्ड, द डायव्हर्सिटी ऑफ abilities आर accepted, the diversities of needs are accepted, की डी ऑल ऑफ these are recognized. तर वेनेटका प्लॅन जे आहे त्याच्यामध्ये काय रिकॉग्नाइज केलं जातं, तर त्यामध्ये रिकॉग्नाइज केलं जातं ऑप्शन डी म्हणजे ऑल ऑफ दीज आर रिकॉग्नाइज, म्हणजे द डायव्हर्सिटी ऑफ इंटरेस्ट ऑफ स्टुडंट इज रिकॉग्नाइज म्हणजे विद्यार्थ्यांची जी आवड असते त्याची विविधता ओळखली जाते. त्यानंतर डायव्हर्सिटीज ऑफ ऍबिलिटीज आर ऍक्सेप्टेड म्हणजे क्षमतांची विविधता जी असते स्टुडंटच्या किती क्षमता आहे विद्यार्थ्यांमध्ये ते ऍक्सेप्ट केलं जातं. त्यानंतर द डायव्हर्सिटी ऑफ नीड्स आर ऍक्सेप्टेड म्हणजे स्टुडंट्सच्या गरजा ज्या आहेत त्याची विविधता जी आहे ती स्वीकारली जातात. म्हणजे या सर्व गोष्टी वेनेटका प्लॅन मध्ये कन्सिडर केल्या जातात. पुढील प्रश्न, अकॉर्डिंग टू डेव्हरी एज्युकेशन इज, डेव्हरी जो आहे एक तज्ञ जो आहे त्याच्यानुसार एज्युकेशन म्हणजे काय आहे, तर सोशल नीड आहे, पर्सनल नीड आहे, सायकोलॉजिकल नीड आहे, की थेरोटिकल नीड आहे. तर एज्युकेशन ही एक सोशल नीड आहे म्हणजे सामाजिक गरज आहे एज्युकेशन. पुढील प्रश्न, हु गेव द प्रिन्सिपल ऑफ प्युपिल ऍक्टिव्हिटी, हा जो प्रिन्सिपल आहे किंवा तत्व ज्याला म्हणतो आपण प्युपल ऍक्टिव्हिटी विद्यार्थी क्रियाकलाप, ठीक आहे, तर हे कोणी दिलेलं आहे प्रिन्सिपल, रुसो, हँडरसन, कॉमेनियस की बायनेट किंवा बिनेट. ठीक आहे, तर प्युपिल ऍक्टिव्हिटी हे कोणी दिलेलं असेल, तर बिनेट, बिनेट यांनी हे तत्व जे आहे ते दिलेलं आहे. पुढील प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, in the wake of serious shortage of resources and rising population of our nation, you have the following views about the programs for improving the standards of education under the aegis of national policy of education. ठीक आहे, जर नेशनचं पॉप्युलेशन सुद्धा वाढत असेल आणि रिसोर्सेस जे असतात त्यामध्ये शॉर्टेज असेल म्हणजे सिरियस शॉर्टेज असेल, तर
त्यावेळेस कुठला असा एक प्रोग्राम आहे जो की यूज केला जातो किंवा इम्प्रूव्ह केला जातो काय तर एज्युकेशन स्टँडर्ड. ठीक आहे, तर ती कुठली प्रोग्राम आहे किंवा कुठला प्रोग्राम आहे जो की इम्प्रूव्ह करत असतो स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इन दिस कंडिशन. कोणती कंडिशन? सिरियस शॉर्टेज ऑफ रिसोर्सेस अँड रायझिंग पॉप्युलेशन ऑफ आवर नेशन. ठीक आहे, तर कुठला प्रोग्राम असू शकतो? दे आर इम्पार्टिकल, कि बी दे आर करेजियस अँड लाउडेबल एफर्ट्स. ठीक आहे, कि सी दे आर न्यू फॉर्म ऑफ ट्रेडिशनल प्रोग्राम्स, कि डी दे इन्क्रीज द वर्कलोड ऑफ टीचर्स. तर जेव्हा सिरियस शॉर्टेज असेल नेशन मध्ये आणि त्यासोबतच पॉप्युलेशन राईज सुद्धा होत असेल, ठीक आहे, तर अशा कंडिशन मध्ये स्टँडर्ड ऑफ एज्युकेशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी जे प्रोग्राम्स असतात त्यांना करेजियस असलं पाहिजे आणि त्यासाठी लाउडेबल एफर्ट जे आहेत ते घेतले पाहिजे. पुढील प्रश्न, adult education should be under the authority of the following. ठीक आहे, adult education जे आहे ते कोणाच्या अंडर असलं पाहिजे किंवा कोणाच्या अंडर त्याची ऑथॉरिटी जे आहे ते दिली पाहिजे? ए गव्हर्नमेंट, बी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स म्हणजे अशासकीय संस्था, की सी एज्युकेटेड पर्सन्स म्हणजे सुशिक्षित व्यक्ती, की डी ऑल ऑफ दिस. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? कोणाच्या अंडर ही ऑथॉरिटी दिली पाहिजे ऍडल्ट एज्युकेशनची? तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. कारण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे असतात त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगलं असतं. ठीक आहे, त्यांची स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन सुद्धा चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड ते करत असतात. त्यामुळे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कडे ऍडल्ट एज्युकेशनचं ऑथॉरिटी जी आहे ती दिली पाहिजे. तर पुढील प्रश्न, नासा इज द नेम ऑफ स्पेस एजन्सी ऑफ. ठीक आहे, तर नासा कुठल्या देशाची स्पेस एजन्सी आहे? ए नेदरलँडची आहे, ब्रिटनची आहे, अमेरिकाची आहे, की इंडियाची आहे? तर मोस्ट ऑफ द पीपलला माहिती आहे नासा जी आहे ते कुठली आहे. तर नासा स्पेस एजन्सी जी आहे ते कुठल्या देशाची आहे? तर अमेरिका या देशाची आहे. म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन हे अमेरिकाची एक स्पेस एजन्सी आहे. पुढील प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग इन विच लेसन अ जनरल रूल इज एक्सप्लेन्ड फर्स्ट अँड देन नॉलेज इज अक्युमुलेटेड ऑन द बेसिस ऑफ द रूल. ठीक आहे, अशी कुठली प्रोसेस आहे किंवा असा कुठला लेसन आहे ज्यामध्ये पहिल्यांदा जनरल रूल जो आहे ते एक्सप्लेन केला जातो आणि त्यानंतर नॉलेज, ठीक आहे, नॉलेज जे आहे ते स्पष्ट केलं जातं किंवा सांगितलं जातं ऑन द बेसिस ऑफ रूल. तर ए डिडक्टिव्ह लेसन, बी इंडक्टिव्ह लेसन, सी डेव्हलपिंग लेसन, की सी डेव्हलपिंग लेसन, की डी नॉलेज लेसन. तर ही जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं डिडक्टिव्ह लेसन. पुढील प्रश्न, इन द प्रोजेक्ट एज्युकेशन टेक्निक द वर्कलोड ऑन द टीचर्स इज. ठीक आहे, तर प्रोजेक्ट जो असतो एज्युकेशन टेक्निकचा, ठीक आहे, त्यामध्ये टीचर्स वरती वर्कलोड जो असतो तो कशा प्रकारचा असतो? ए व्हेरी हाय म्हणजे खूप जास्त असतो, बी कंपॅरेटिव्हली लो असतो, सी लो असतो, की डी नील असतो? तर हे जे प्रोजेक्ट एज्युकेशन टेक्निक्स असतात त्याचा वर्कलोड टीचर्स वरती व्हेरी हाय असतो म्हणजे खूप जास्ती असतो. पुढील प्रश्न, वाय डू यू नॉट सपोर्ट द 5 स्टेज मेथड ऑफ हार्वर्ड. ठीक आहे, तर हार्वर्डने दिलेले जे 5 स्टेज मेथड आहे त्याला सपोर्ट का केलं जात नाही? ए इन दिस देर इज नो स्कोप फॉर द इंडिव्हिज्युअल डायव्हर्सिटी ऑफ स्टुडंट्स, म्हणजे त्यामध्ये एका प्रत्येक स्टुडंटला डायव्हर्सिटी किंवा त्याचा स्कोप जो आहे त्याला डायव्हर्सिटी मिळत नाही. किंवा बी अंडर दिस इट इज डिफिकल्ट टू मेक कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सब्जेक्ट. यामध्ये या मेथडमध्ये 5 स्टेज मेथड जी आहे हार्वर्डची त्यामध्ये वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये कोऑर्डिनेशन नसतं किंवा ते डिफिकल्ट असतं कोऑर्डिनेट करणं. की सी अंडर दिस generalization is not required to be done while teaching subjects like language, history, geography. ठीक आहे, तर जनरलायझेशन त्यामध्ये रिक्वायर्ड नसतं. कशामध्ये? या सब्जेक्ट मध्ये जी की हिस्ट्री जिओग्राफी आहे त्यामध्ये जनरलायझेशन जे आहे ते रिक्वायर्ड नसतं. ठीक आहे, की डी ऑल ऑफ द अबोव म्हणजे हे सर्वच बरोबर आहे. तर ही जी हार्वर्डची 5 स्टेज मेथड आहे यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे किंवा कुठलं विधान सपोर्टिव्ह आहे? तर ऑल ऑफ दिस म्हणजे सर्व विधान जे आहे त्याला सपोर्टिव्ह आहे. पुढील प्रश्न, हु इज नोन ऍज द फादर ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. ठीक आहे, कोणाला एज्युकेशनल सायकोलॉजीचा फादर म्हणून ओळखलं जातं? ए पॅस्टोलॉजी, बी डेवी, सी हर्बर्ट, की डी स्पेन्सर? तर याचं राईट आन्सर काय असू शकतं?
Herbert. See, Herbert is known as the father of educational psychology. पुढील प्रश्न, द एज्युकेशनल सिस्टीम ऑफ टुडे प्रमोट्स, म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट हे जे आहे ते प्रमोट होत आहे आजच्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये. तर ते कशामुळे होत आहे, त्याचं रिझन काय आहे? म्हणजे आपल्याला एज्युकेशन घेऊन सुद्धा अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळतं, याचं रिझन काय आहे? ए, एज्युकेशन गिव्स थेरोटिकल नॉलेज ओनली, म्हणजे एज्युकेशन जे आहे ते फक्त सैद्धांतिक ज्ञान जे आहे ते देत असतं. की बी, प्रोफेशनल एज्युकेशन इज नॉट द पार्ट ऑफ एज्युकेशन, म्हणजे व्यावसायिक शिक्षण जे आहे प्रोफेशनल एज्युकेशन हे एज्युकेशनचा पार्ट नाही. की सी, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन इज नॉट विविड, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट जे आहे एज्युकेशनचं ते ज्वलंत नाही. ठीक आहे. आणि डी, ऑल ऑफ ऑप्शन डी हे थोडस चुकीचं आलेलं आहे. ठीक आहे, तर याला आपण बघू शकता, हे चुकीचं ऑप्शन आहे. तर ऑप्शन बी म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन जे आहे ते पार्ट नाही एज्युकेशनचं, त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं की एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा अनएम्प्लॉयमेंट काही लोक आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील प्रश्न, द स्कूल एज्युकेशन ऑन एन्व्हायरमेंट कॅन बी इम्पार्टेड बाय, तर शाळेमध्ये एज्युकेशन ऑन एन्व्हायरमेंट हे कसं इम्पार्ट केलं जाऊ शकतं, कशाद्वारे इम्पार्ट केलं जाऊ शकतं? ए, लेक्चर्सद्वारे, बी, आर्टिकल्सद्वारे, सी, स्पोर्ट्सद्वारे, की डी, अडॉप्टिंग इट आवरसेल्स, किंवा ते स्वतः स्वीकारलं जाऊ शकतं. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं, कशा प्रकारे एज्युकेशन ऑन एन्व्हायरमेंट जे आहे ते स्कूलमध्ये इम्पार्ट केलं जाऊ शकतं? तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर, म्हणजे अडॉप्टिंग इट आवरसेल्स, म्हणजे ते स्वतः स्वीकारलं पाहिजे. पुढील प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इज लोकेटेड इन, इंडियाची जी ॲडव्हान्स स्टडी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी जी आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे, कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? तर ए, शिमला, बी, सोलन, सी, धर्मशाला, की डी, चंदीगड. तर हे जे इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे स्थितीत, तर शिमला या ठिकाणी हे स्थितीत आहे. पुढील प्रश्न, एअरफोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज इज सिच्युएटेड इन, तर एअरफोर्स वायुसेना प्रशासनिक कॉलेज किंवा प्रशासनिक कॉलेज हे कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? ए, हैदराबाद, बी, कोइंबतूर, सी, बिदर, की डी, आग्रा. तर हे जे एअरफोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज जे आहे ते आहे कोइंबतूर या ठिकाणी ते स्थितीत आहे. क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता, आणि किती तुमचा स्कोर येईल तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. ठीक आहे. इंडियन स्कूल ऑफ माइन्स इज सिच्युएटेड ऍट, इंडियन स्कूल ऑफ माइन्स जे आहे ते कुठल्या ठिकाणी सिच्युएटेड आहे किंवा लोकेटेड आहे? पटना बिहारमध्ये आहे, धनबाद झारखंड या ठिकाणी आहे, कोलकाता म्हणजे जे की बंगालमध्ये आहे, की गुवाहाटी जे की आसाममध्ये आहे? तर हे जे इंडियन स्कूल ऑफ माइन्स जे आहे ते आहे धनबाद, म्हणजे झारखंड राज्यामध्ये धनबाद या ठिकाणी हे स्कूल लोकेटेड आहे. पुढील प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एमसीए, एमसीए चं फुल फॉर्म काय आहे? जे एमसीए करत आहेत त्यांना माहिती असेल व्हॉट इज एमसीए, है ना? तर ए, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर, की बी, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, की सी, मेंबर चार्टर्ड अकाउंटंट, की डी, मास्टर ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स. तर एमसीए काय असतं? एमसीए असतं मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. पुढील प्रश्न, इमिडिएट फीडबॅक इज अन इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ, इमिडिएट फीडबॅक जे असतं त्वरित अभिप्राय हे कशाचं वैशिष्ट्य आहे किंवा कशाचं आवश्यक वैशिष्ट्य आहे? ए, टीम टीचिंग, बी, टीचिंग मशीन, सी, द डेंटल प्लॅन, की डी, द प्रोजेक्ट मेथड. तर इमिडिएट फीडबॅक जे आहे ते टीचिंग मशीन्स, ठीक आहे, अध्यापन यंत्र याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. असा कुठला एक एलिमेंटरी म्युझिक प्रोग्राम आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा, जे की लोएस्ट प्रायोरिटी मध्ये किंवा त्याला कमीत कमी प्राधान्य दिलं जातं? ठीक आहे, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन एलिमेंटरी म्युझिक प्रोग्राम द लोएस्ट प्रायोरिटी इज? ए, टू एक्सपोज चिल्ड्रन टू अ व्हरायटी ऑफ म्युझिकल कंपोजिशन्स, म्हणजे जे विद्यार्थी असतात किंवा मुलं जे असतात त्यांना एक्सपोज केलं जातं नवीन नवीन म्युझिकल कंपोजिशन्स मध्ये. की बी, टू प्रिपेअर चिल्ड्रन फॉर वाईज यूज ऑफ लेजर टाइम, म्हणजे मुलांना सांगितलं जातं की रिकाम्या वेळेत जे सुज्ञ वापरासाठी मुलांना तयार केलं जातं. किंवा सी, टू डेव्हलप अ ग्रुप ऑफ परफॉर्मन्स फॉर अ हॉलिडे असेंब्लीज, म्हणजे सुट्टी जेव्हा असते त्यावेळेस वेगवेगळे ग्रुप्स केले जातात परफॉर्मन्स करण्यासाठी, ग्रुप डेव्हलप करण्यासाठी परफॉर्मन्स. की डी,
टू प्रोव्हाइड चिल्ड्रन्स विथ इमोशनल आउटलेट्स, किंवा मुलांना भावनिक आउटलेटमध्ये काही गोष्टी प्रदान केल्या जातात. तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑप्शन सी, म्हणजे टू डेव्हलप अ ग्रुप ऑफ परफॉर्मर्स फॉर अ हॉलिडे असेंब्लीज. पुढील प्रश्न, विथ रिगार्ड टू रेडीनेस टू रीड ऑल ऑफ दिस स्टेटमेंट्स आर टू एक्सेप्ट. म्हणजे रेडीनेस टू रीड हे जे आहे वाचनाच्या तयारीच्या संदर्भात कुठलं विधान बरोबर आहे एक्सेप्ट वन, म्हणजे एक विधान चुकीचं आहे. ते चुकीचं विधान कुठलं आहे आपल्याला ओळखायचं आहे. A, some psychologists believe that a child is not ready to begin reading until he or she has achieved a mental age of 6 years. म्हणजे 6 वर्ष होईपर्यंत मुलाला वाचण्याची सायकोलॉजी किंवा वाचण्याची रेडीनेस जी आहे ती येत नसते. बी, अ स्ट्रॉंग डिझायर टू रीड इज अ डिटरमाइनिंग फॅक्टर. म्हणजे एक डिझायर जे असतं रीडिंग करण्यासाठी ते काय असतं? डिटरमाइनिंग फॅक्टर असतं, एक निर्धारक घटक असतं. म्हणजे ती कुठली असते? इच्छा. त्यानंतर सी, अ रीडिंग रेडीनेस प्रोग्राम मे बिगिन फॉर सम चिल्ड्रन इन किंडरगार्टन. म्हणजे काही मुलांमध्ये बालवाडीपासूनच जे रीडिंगची हॅबिट आहे किंवा जी इच्छा आहे ती सुरू झालेली असते. की डी, फिजिकल मॅच्युरेशन इज अ क्रुशियल फॅक्टर. म्हणजे फिजिकल मॅच्युरेशन जे आहे, शारीरिक परिपक्वता ज्याला आपण म्हणतो, हा एक महत्वाचा घटक आहे. कशासाठी? रेडीनेस टू रीड साठी. तर कुठलं विधान जे आहे ते चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये ऑप्शन डी जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे फिजिकल मॅच्युरेशन हे इम्पॉर्टंट नाही. कशासाठी? रेडीनेस टू रीड साठी, म्हणजे वाचण्याची तयारीसाठी. ठीक आहे. If you were reading a series of articles about the teaching of reading, you would accept to be reading an article by. जर तुम्ही एक शिक्षणाविषयीचं काही वाचन करत असाल, लेखांचं मालिका वाचत असाल त्याबद्दल, तर तुम्ही लेख वाचण्याची अपेक्षा कराल की असं कोणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे जे आर्टिकल आहे कोणी दिलेलं आहे? ए, पॉल मॅके, बी, अल्बर्ट हॅरिस, सी, आर्थर गेट्स, की डी, फ्रँक रेसिमन. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर डी, फ्रँक रेसिमन जे आहे त्यांनी हे विधान दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग किंवा डॉट डॉट ऑफ द फॉलोइंग द ऑथर ऑफ अ वाइडली युज्ड इंटेलिजन्स टेस्ट. म्हणजे कुठला असं एक गोष्ट आहे, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला असा एक ऑथर आहे ज्याने की इंटेलिजन्स टेस्टचा वापर केलेला आहे जास्त प्रमाणात? ए, डेव्हिड वेसलर, बी, बी एफ स्किनर, सी, विलियम क्रुकशँक, की डी, ब्रुनो ब्रेटलहेम. तर याचा राईट आन्सर आहे ए, डेव्हिड वेक्सलर. वळूया पुढील प्रश्नाकडे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc इज लोकेटेड इन. भारतीय विज्ञान संस्थान जे आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा लोकेटेड आहे? चेन्नईमध्ये आहे, कोलकातामध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे की मुंबईमध्ये आहे? तर हे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ते आहे बँगलोरमध्ये. ठीक आहे, बँगलोरमध्ये हे स्थितीत आहे. म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये बँगलोर सिटीमध्ये हे IISc लोकेटेड आहे. पुढील प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड इज सिच्युएटेड इन. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजे IIFT आपण बोलू शकतो, हे कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे आपण ओळखायचं आहे? ए, लखनौमध्ये, बी, डेहराडून, सी, न्यू दिल्ली, की डी, मुंबई. तर याचा राईट आन्सर आहे न्यू दिल्ली. न्यू दिल्लीमध्ये हे IIFT लोकेटेड आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी. ठीक आहे, आता आहे इम्युनॉलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? दिल्लीमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, गोवामध्ये आहे की कोचीमध्ये आहे? तर हे सुद्धा दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. रिक्रिएशनल रीडिंग शुड बी. मनोरंजक वाचन हे कशा प्रकारे असावं? ए, रिझर्व्ड फॉर द स्कूल लायब्ररी पिरियड. म्हणजे शालेय ग्रंथालयाच्या कालावधीसाठी राखीव असलं पाहिजे. की बी, असाइन्ड ॲज होमवर्क, की गृहपाठ म्हणून त्याला नियुक्त केलं पाहिजे. की सी, ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ होम नॉट द स्कूल. म्हणजे ती घराची जबाबदारी आहे, शाळेची नाही. की डी, अन इंटिग्रल पार्ट ऑफ द लँग्वेज आर्ट्स करिक्युलम. म्हणजे भाषा कला अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, तर रिक्रिएशनल रीडिंग काय असलं पाहिजे? तर अन इंटिग्रल पार्ट ऑफ लँग्वेज आर्ट्स करिक्युलम. ठीक आहे, एक लँग्वेज आर्ट्सचा करिक्युलम पार्ट असला पाहिजे, इंटिग्रल पार्ट असला पाहिजे. When G1 receives his failing test mark, he tells the teacher
यू डोंट लाईक मी. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ. ठीक आहे, जीवन जे आहे त्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि तो टीचरला बोलतो की यू डोंट लाईक मी, म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही. हे जे विधान आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे? आयडेंटिफिकेशन आहे, ओळख आहे, ट्रान्सफरन्स आहे, हस्तांतरण आहे, इगोसेंट्रिझम आहे म्हणजे अहंकार केंद्रीकरण आहे, की प्रोजेक्शन आहे म्हणजे प्रक्षेपण आहे. तर हे जे विधान आहे ते असू शकतं प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण. ठीक आहे. Dot dot किंवा which of the following learning theories the one that embodies the idea that learning takes place through insight is known as. ठीक आहे, तर जे थेरीज असतात लर्निंगचे त्यामध्ये कुठलं एक लर्निंगची थेरी आहे ते काय संबोधत असते की लर्निंग टेक्स प्लेस थ्रू इनसाइट. ओके, तर ते कोणतं आहे? गेस्टाल्टचं आहे, बी स्टिम्युलस रिस्पॉन्स आहे, कनेक्शनिस्ट आहे की प्रॅग्मॅटिक आहे? हे कुठलं लर्निंग थेरी आहे? तर ही जी थेरी आहे ती आहे गेस्टाल्ट. ठीक आहे, गेस्टाल्ट थेरी जी आहे ती काय बोलत असते की आयडिया जे बोलत असते, इम्बॉडी बोलत असते कशाबद्दल? लर्निंग बद्दल, की लर्निंग टेक्स प्लेस थ्रू इनसाइट. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न, ओव्हर लर्निंग टेंड्स टू स्ट्रेंथन अँड इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे, ए पॉवर्स ऑफ रिटेन्शन, इंड्युरन्स, फिलिंग ऑफ बोर्डम की डी मोटिवेशन? तर याचं राईट आन्सर आहे पॉवर्स ऑफ रिटेन्शन, धारणा शक्ती. ठीक आहे, अधिक शिकणे एखाद्या व्यक्तीला बळकट करते, तर ते काय बळकट करत असते? पॉवर ऑफ रिटेन्शन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी IIT आर देअर इन इंडिया? इंडियामध्ये किती IITs आहेत? 16 आहेत, 4 आहेत, 6 आहेत की 3 आहेत? तर इंडियामध्ये टोटल 16 IITs आहेत म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यानंतर आहे IIM म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. इंडियामध्ये किती आहेत? 13 आहेत, 7 आहेत, 5 आहेत की 8 आहेत? तर इंडियामध्ये टोटल 13 इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतात. द मोस्ट accurate statement about teaching machines is that. ठीक आहे, BF Skinner began the movement for their use. They were designed as an economy measure to replace teachers. They are not as efficient as teachers in reinforcing responses, कि they can be used for all learning programs. ठीक आहे, तर कुठलं विधान बरोबर आहे रिगार्डिंग टीचिंग मशीन्स? तर BF Skinner began the movement for their use. Okay, तर this statement is correct. Culturally disadvantaged child is best served by the school system that. सांस्कृतिक दृष्ट्या वंचित मुलाला शालेय प्रणालीद्वारे सर्वोत्तम सेवा दिली जाते. ती कुठली सेवा असते? Places him or her in class with other culturally disadvantaged children. कि B gives him or her an annual intelligence test. कि C trains teachers to understand his or her impoverished home background. कि D assesses his or her strengths and needs and provide for an individualized learning plan. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, त्याच्या किंवा तिच्या सामर्थ्याने आणि गरजांचे मूल्यांकन केले जाते आणि वैयक्तिक शिक्षण योजना प्रदान केली जाते. खाली दिलेल्या विधानामध्ये म्हणजे ऑल ऑफ द फॉलोइंग टेंड्स टू इरोड लोकल कंट्रोल ऑफ एज्युकेशन इन फेवर ऑफ नॅशनल कंट्रोल. ठीक आहे, म्हणजे खाली दिलेल्या विधानामध्ये काही नॅशनल कंट्रोल आहे एज्युकेशनल बद्दल. ठीक आहे, ते काय करत असतात? लोकल कंट्रोलला इरोड करत असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं एक एक्सेप्टेड ऑप्शन असू शकतं? नॅशनल सायन्स फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, कॉलेज एंट्रन्स एक्झामिनेशन बोर्ड की नॅशनल डिफेन्स एज्युकेशन ऍक्ट? So right answer is National Institute of Mental Health. A student fails a test for which he did not study by ascribing his failure to the fact that the teacher does not like him he is utilizing. So the right answer is rationalization. The project method of teaching is best associated with the philosophy of. ठीक आहे, the project method of teaching is best associated. ठीक आहे, अध्यापनाचा प्रकल्प पद्धत जी आहे त्या तत्वज्ञानाशी उत्तम प्रकारे संबंधित आहे. हे कोणी दिलेलं आहे विधान? तर हे विधान दिलेलं आहे जॉन दिवे. ठीक आहे, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर बाबा ॲटॉमिक सेंटर हे मुंबईमध्ये स्थितीत आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे.
पुढील प्रश्न आहे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इज सिच्युएटेड ऍट. तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BIT आपण त्याला म्हणू शकतो, हे कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा लोकेटेड आहे? रांची मध्ये आहे, जयपूर, कोटा, हरिद्वार. तर हे आहे रांची मध्ये स्थितीत. Which of the following intelligence test, the one which is individually administered, is the WISC, Pinther, Cunningham Primary, Army Alpha ki Kuhlman Anderson? The WISC is the correct answer. The university which telecast interactive educational programs through its own channel. असं कुठलं युनिव्हर्सिटी आहे जे की त्यांचं स्वतःच इंटरॅक्टिव्ह एज्युकेशनल प्रोग्राम जे आहे ते टेलिकास्ट करत असतात? तर इग्नू जे आहे त्याचा राईट आन्सर आहे. With respect to the development of skills, all of the following are correct except the. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही स्किल्स दिलेले आहेत डेव्हलपमेंट स्किल्स, तर त्यामध्ये कुठलं एक ऑप्शन जे आहे ते डेव्हलपमेंट स्किल नाही. तर त्यामध्ये ऑप्शन ए म्हणजे पीपल्स ऑफ द सेम मेंटल एज शुड लर्न ऍट द सेम रेट, हे जे विधान आहे ते चुकीचं आहे रिगार्डिंग डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स. द पेअर ऑफ टर्म्स इनकरेक्टली असोसिएटेड, ठीक आहे, असा कुठला पेअर आहे जो की इनकरेक्टली असोसिएट केलेला आहे? IQ रिलेशन बिटवीन MA अँड CA, व्हॅलिडिटी मेजर्स ऑफ कन्सिस्टन्सी इन टेस्टिंग, इंकबॉट प्रोजेक्शन टेस्टिंग, मेडियन, द मिडल स्कोर. तर ऑप्शन बी इज इनकरेक्टली पेअर्ड. स्कूल इज लाईफ नॉट अ प्रिपरेशन फॉर लाईफ, ठीक आहे, स्कूल ही लाईफ आहे, हे प्रिपरेशन फॉर लाईफ नाही, असं विधान कोणी दिलेलं आहे किंवा कोणी समराईज केलेलं आहे? जॉन डिवे, रॉबर्ट हुचिन्स, मॉर्टाइम ऍडलर की SI हयाकावा? तर हे जे विधान आहे ते कोणी दिलेलं आहे? तर जॉन दिवे यांनी दिलेलं आहे. Which of the following the educator who is not an advocate of radical educational reform? पोस्टमॅन, इलिच, बेस्टर की कोझोल? तर बेस्टर जे आहे तो कोण आहे? इट इज नॉट अ ऍडव्होकेट ऑफ रेडिकल एज्युकेशनल रिफॉर्म. ऑल ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट पेअर्ड एक्सेप्ट. खाली दिलेले सर्व पेअर्ड जे आहे ते करेक्ट आहे, त्यामधला एकच पेअर जो आहे तो चुकीचा आहे. तर तो कुठला आहे? स्किनर गेस्टाल्ट हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. द मोस्ट पॉवरफुल अप्पर चेंबर इन द वर्ल्ड इज. सर्वात मोठा अप्पर चेंबर जे आहे ते जगातला कुठला आहे? तर अमेरिकन सॅनेट हे सर्वात मोठा चेंबर आहे वर्ल्ड मध्ये, अप्पर चेंबर. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज. इंडियाचा प्रेसिडेंट जो आहे तो काय आहे? द हेड ऑफ स्टेट आहे, द हेड ऑफ गव्हर्नमेंट आहे, द हेड ऑफ स्टेट एज वेल एज गव्हर्नमेंट आहे, की ऑल ऑफ दीज? तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया काय आहे? द हेड ऑफ द स्टेट म्हणजे राज्याचे प्रमुख. As per Indian protocol, who among the following ranks highest in the order of precedence? Deputy Prime Minister, former President, Governor of State within his state, की Speaker of Lok Sabha? तर गव्हर्नर ऑफ स्टेट विदिन हिज स्टेट म्हणजे राज्यपाल जो असतो तो ऍज पर इंडियन प्रोटोकॉल हायेस्ट रँक जो असतो त्याचा असतो. अ बिल बिकम्स लॉ वेन. बिल जे आहे त्याचं लॉ मध्ये रूपांतर केव्हा होतं? ठीक आहे, तर जेव्हा प्रेसिडेंट त्याला असेंट देत असतं, त्याला संमती देत असतं, त्यावेळेस त्याचा रूल बनत असतो. तर अशा प्रकारे आपले 50 क्वेश्चन संपलेले आहेत हायर एज्युकेशन वरती. तर आय होप की तुमचा क्लिअरन्स कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 10 मॉक टेस्ट आपण कव्हर केलेले आहेत. तर ते तुम्ही पाहिले नसतील तर मागील व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर भेटूया पुढील मॉक टेस्ट मध्ये. थँक्यू अँड हॅव अ गुड डे.